नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डब्ल्यू अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी कविता तुम्हा सर्वांचं स्वागत करते। विद्यार्थी मित्रांनो, सगळ्या स्पर्धात्मक परीक्षांमध्ये आणि सर्वच अभ्यासामध्ये आपल्याला सामान्य विज्ञानाचा अभ्यास करायचा असतो। तर बघा, सामान्य विज्ञान हा विषय कठीण असला तरी आपण त्याचा जो अभ्यास आहे तो योग्य पद्धतीने करू शकतो। तर बघा, स्टेट बोर्डाची जी पुस्तके आहेत ही खूप महत्त्वाची आहेत। हा आपला पाया असतो। याच्यातील जे घटक आहेत आणि जो अभ्यासक्रम आहे हा खूप महत्त्वाचा आणि सोप्या पद्धतीने दिलेला असतो। तर बघा, आज आपण इयत्ता 8वीचं सामान्य विज्ञान बघणार आहोत। तर बघा, पहिल्या पाठाला आपण सुरुवात करतोय। इयत्ता 8वीचं सामान्य विज्ञान यातील जो पहिला पाठ आहे तो आपण आज बघणार आहोत। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिला पाठ आहे आपला सजीव सृष्टी आणि सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण। बघा, पहिला पाठ क्रमांक 1 सजीव सृष्टी आणि सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण। या पाठावरती जे सजीव सृष्टी आहे, सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण आहे, तर याच्यावरती स्पर्धात्मक परीक्षांमध्ये MPSC असो किंवा अदर जे एक्झाम्स आहेत त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात आणि हा जो अभ्यासक्रम आहे हा गरजेचाच आहे MPSC साठी आणि बाकीच्या स्पर्धात्मक परीक्षांसाठी। चला तर मग सुरुवात करूया। पाठ क्रमांक 1 सजीव सृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण। तर बघा, इयत्ता 7वीच्या याच्यात 7वीच्या पुस्तकात सामान्य विज्ञानाच्या जे भौगोलिक प्रदेश आणि अन्नग्रहण आणि सजीवांचं जे संरक्षण वगैरे आहे आणि पृथ्वीवरील जे सजीव आहेत वेगवेगळे त्यांच्यात जे अनुकूलन आहे त्याच्याबद्दल इयत्ता 7वीच्या पुस्तकात माहिती दिलेली आहे। इथे याच्या पुढची जी माहिती आहे दिलेली आहे। तर बघा, पहिला जो मुद्दा आहे तो बघूया आपण। पहिला मुद्दा आहे जैवविविधता व वर्गीकरणाची आवश्यकता। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जैवविविधता आणि वर्गीकरणाची आवश्यकता का आहे? तर बघा, सुरुवातीला आपण जाणून घेऊया जैवविविधता म्हणजे काय। आपल्याला सर्वच गोष्टी माहित असणे आवश्यक आहे। तर बघा, जैवविविधता म्हणजे की पृथ्वीवर अस्तित्वात असलेल्या सजीवांमधील विविधता। पृथ्वीवर अस्तित्वात असलेल्या सजीवांमधील विविधता म्हणजेच काय, तर जैवविविधता होय। आणि ही जैवविविधता म्हणजेच वेगवेगळे प्राणी, वेगवेगळे वनस्पती। आता एवढ्या सर्व प्राणी आणि वनस्पतींचा जर अभ्यास करायचं ठरवलं तर बघा, एकूण 2011च्या जनगणनेनुसार सुमारे 87 दशलक्ष जाती ज्या आहेत या आपल्याला ज्ञात आहेत, म्हणजे माहीत आहेत। एकूण सुमारे 87 दशलक्ष जाती आहेत सजीवांच्या। तर बघा, या सजीवांचा जर आपल्याला अभ्यास करायचा असेल तर यासाठी यांची विभागणी करणे गरजेचं आहे। गटात विभागणी व्हायला हवी आणि त्याच्यासाठी त्यांचे गट आणि उपगट व्हायला देखील गरजेचं आहे। तर बघा, जैवविविधता म्हणजे की पृथ्वीवर अस्तित्वात असलेल्या सजीवांमधील विविधता म्हणजेच जैवविविधता। आता जे सजीवांचं वर्गीकरण आहे, सजीवांचं वर्गीकरण, तर ते वर्गीकरण महत्त्वाचं आहे। तर बघा, या सजीवांच्या वर्गीकरणाचं का गरज आहे? सजीवांच्या वर्गीकरणालाच जैविक वर्गीकरण असं देखील म्हणतात, जैविक वर्गीकरण। तर हे वर्गीकरण का करणे गरजेचं आहे? तर बघा, सजीवांच्या पद्धतशीर अभ्यासासाठी त्यांचं वर्गीकरण केलं जातं। सजीवांच्या पद्धतशीर अभ्यासासाठी सजीवांचं वर्गीकरण केलं जातं, त्यालाच आपण जैविक वर्गीकरण असं देखील म्हणतो। तर बघा, इसवी सन 1735 मध्ये कार्ल लिनियस शास्त्रज्ञ होते, कार्ल लिनियस। तर यांनी सर्वप्रथम वर्गीकरणासाठी त्यांनी प्रयत्न केला। तर त्यांनी जे वर्गीकरण केलं हे शास्त्रीय पद्धतीने केलं। कार्ल लिनियस यांनी शास्त्रीय पद्धतीने सजीवांचं वर्गीकरण केलं आणि त्यांच्याच शास्त्रीय वर्गीकरणाला नाव आहे द्विसृष्टी। बघा, त्यांनी जे वर्गीकरण केलं त्याला नाव दिलं द्विसृष्टी पद्धती। द्विसृष्टी पद्धतीने त्यांनी वर्गीकरण केलं कार्ल लिनियस यांनी 1735 मध्ये। मग याच्यात त्यांनी प्राणी आणि वनस्पती असे वर्गीकरण केले। याच्यानंतर 1866 मध्ये हॅकर आणि प्रोटिस्टा ही सृष्टी त्यांनी आहे असं प्रतिपादन केलं। आता हे कार्ल लिनियस यांनी केलं, पण जे सजीवांचं योग्य पद्धतीने वर्गीकरण आहे ते विटाकर यांनी केलं, रॉबर्ट विटाकर। त्यांच्याबद्दल आता आपण जाणून घेऊया, पुढे जाऊया। बघा,
तर बघा, रॉबर्ट हार्डिंग विटाकर जे आहेत, रॉबर्ट हार्डिंग विटाकर यांनी 1969 मध्ये सजीवांचं काय केलं, वर्गीकरण केलं. 5 गटामध्ये त्यांनी विभागणी केली. सजीवांची 5 गटामध्ये विभागणी केली आणि यांच्या या वर्गीकरणालाच पंचसृष्टी वर्गीकरण असं म्हणतात. विटाकर यांनी जे वर्गीकरण केलं सजीवांचं, तर त्याला पंचसृष्टी वर्गीकरण असं म्हणतात, कारण 5 गटात त्यांनी विभागणी केली. आता हे विभागणी करताना त्यांनी बघा निकष लावलेले आहेत. वर्गीकरणासाठी विटाकर यांनी पुढील निकष लावले, ते निकष आपण बघूया. तर बघा, पहिला जो निकष होता तो होता की पेशीची जटिलता. बघा, पहिला निकष आहे पेशीची जटिलता. तर त्याच्यात बघा, आदी केंद्रकी, दृश्य केंद्रकी. जे सजीव आहेत त्यांची जी पेशी आहे, त्यांच्यातील पेशी, तर त्या आदी केंद्रकी आहेत की दृश्य केंद्रकी, हा पहिला निकष विटाकर यांनी लावला. त्याच्यानंतर दुसरा निकष जो होता सजीवांचा प्रकार किंवा जटिलता, कॉम्प्लेक्सिसिटी ऑफ ऑर्गॅनिझम, म्हणजे सजीव एकपेशीय आहे किंवा बहुपेशीय आहे. या पद्धतीने सजीव जो आहे एकपेशीय किंवा बहुपेशीने, हा झाला दुसरा निकष. त्याच्यानंतर त्यांनी तिसरा निकष लावला पोषणाचा प्रकार. बघा, पोषणाचा प्रकार, आता विविध सजीव आहेत, त्यांची पोषण पद्धती जी आहे ही वेगवेगळी आहे. काही स्वयंपोषी आहेत तर काही परपोषी आहेत. तर बघा, वनस्पती ज्या आहेत या स्वयंपोषी आहेत. प्रकाश संश्लेषणाद्वारे ते त्यांचं स्वतःचं अन्न तयार करत असतात, स्वतःचं अन्न स्वतः तयार करत असतात. त्याच्यामुळे वनस्पतींना आपण स्वयंपोषी म्हणतो. त्याच्यानंतर कवके आहेत, ते आहेत परपोषी, ते मृतावशेषातून आपलं अन्न शोषण करत असतात. त्याच्यानंतर प्राणी जे आहेत हे परपोषी आहेत, म्हणजे भक्षण करणारे आहेत, भक्षक आहेत. तर हा जो पोषणाचा प्रकार आहे विविध सजीवांमध्ये, तर हा त्यांनी तिसरा निकष लावला की पोषणाचा जो प्रकार आहे त्याच्यावरून सजीवांचं त्यांनी वर्गीकरण केलं. चौथा निकष त्यांनी लावला जीवन पद्धती. सजीवांची जी जीवन पद्धती आहे ते कशा पद्धतीने त्यांचं जीवन व्यतीत करतात, तर त्या जीवन पद्धतीचा देखील त्यांनी याच्यात विचार केला. तर बघा, उत्पादक म्हणजे उत्पादन करणारे, निर्माण करणारे, उत्पादन कोण आहेत तर वनस्पती आहेत. भक्षक करणारे कोण आहेत तर प्राणी आहेत, कारण प्राणी हे परपोषी आहेत, ते दुसऱ्यावर अवलंबून असतात, म्हणजे ते काय आहेत तर भक्षक आहेत. त्यांच्यानंतर विघटन करणारे, कारण विघटनाची सुद्धा आपल्या पर्यावरणाला गरज आहे, तर ते काम कोण करतात तर कवके करतात. तर अशा पद्धतीने जीवन पद्धती जी आहे सजीवांची, तर हा देखील निकष त्यांनी लक्षात घेतला. त्याच्यानंतर पुढचा निकष आहे की वर्गानुवंशिक संबंध. वर्गानुवंशिक संबंध, तर वर्गानुवंशिक संबंधात पाचवा जो निकष आहे वर्गानुवंशिक संबंध, तर याच्यात त्यांनी आदी केंद्रकी ते दृश्य केंद्रकी, एकपेशीय ते बहुपेशीय, तर हा निकष त्यांनी लावला की प्राणी सजीव जे आहेत हे आदी केंद्रकी ते दृश्य केंद्रकी आणि परत एकपेशीय ते बहुपेशीय, अशा पद्धतीने 5 निकषांवर त्यांनी सजीवांचं जे आहे वर्गीकरण केलं आणि त्यांच्या या वर्गीकरणालाच आपण पंचसृष्टी वर्गीकरण असं म्हणत असतो. तर बघा, शेजारी त्यांनी तक्ता दिलेला आहे जे वर्गीकरण केलं विटाकर यांनी. तर बघा, सजीवांचं हे वर्गीकरण आहे. तर पहिले जे 2 प्रकार पडतात मुख्य, आदी केंद्रकी आणि दृश्य केंद्रकी. तर बघा, आदी केंद्रकीमध्ये एकपेशीय सजीव येतात, आदी केंद्रकीमध्ये एकपेशीय, आणि त्याच्यानंतर दृश्य केंद्रकीमध्ये एकपेशीय पण येतात आणि बहुपेशीय देखील येतात. दृश्य केंद्रकीमध्ये एकपेशीय सजीवांमध्ये सृष्टी 1 येते, मोनेरा, सृष्टी 1 मोनेरा, आणि दृश्य केंद्रकीमध्ये एकपेशीय मध्ये सृष्टी क्रमांक 2 येते, तिचं नाव आहे प्रोटिस्टा. आणि दृश्य केंद्रकीमध्ये जे बहुपेशीय आहे त्यांच्यात 3 प्रकार पडतात. सृष्टी 3 म्हणजेच कवके, त्याच्यानंतर सृष्टी क्रमांक 4 म्हणजे वनस्पती आणि सृष्टी क्रमांक 5 म्हणजे प्राणी. तर अशा पद्धतीने त्यांनी सजीवांचं जे आहे हे पंचसृष्टी वर्गीकरण केलं. तर बघा, कवके जे आहेत सृष्टी क्रमांक 3 मध्ये हे काय असतात, पेशीभित्तिका असणारे, पण काय असतात ते प्रकाश संश्लेषण न करू शकणारे. बघा, कवके जे आहेत ते परपोषी असतात, त्यांच्यात जरी पेशीभित्तिका असली तरी ते प्रकाश संश्लेषण करू शकत नाही, कारण त्यांच्यात हरितद्रव्य नसतं, त्याच्यामुळे ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाही. हरितद्रव्य नसल्यामुळे ते प्रकाश संश्लेषण करू शकत नाही. त्याच्यानंतर वनस्पती ज्या आहेत,
वनस्पतींमध्ये पेशी भित्तिका पण असते आणि ते प्रकाश संश्लेषण देखील करू शकतात, कारण वनस्पती काय आहेत तर स्वयंपोषी आहेत. त्या त्यांचं अन्न स्वतः तयार करत असतात, त्याच्यामुळे त्या स्वयंपोषी आहेत. त्याच्यानंतर सृष्टी क्रमांक 5 जी आहे प्राणी, ज्याच्यात आपण येतो. प्राणींच्या पेशीमध्ये काय पेशी भित्तिका नसते आणि ते देखील काय असतात तर परपोषी असतात. तर अशा पद्धतीने विटाकर यांचं पंचसृष्टी वर्गीकरण आपण बघितलं. तर बघूया सृष्टी 1 जी आहे मोनेरा, तिच्याबद्दल आता आपण जाणून घेऊया. तर बघा सृष्टी क्रमांक 1 मोनेरा. तर बघा आपण दैनंदिन जीवनात रोजच्या आहारामध्ये दही आणि ताक आपण पीत असतो किंवा आपल्या आहारात यांचा समावेश करत असतो. तर बघा दही किंवा ताकाचा एक थेंब आपण पाणी मिसळून जर सूक्ष्मदर्शकाखाली बघितला तर आपल्याला काही हालचाल करणारे विषाणू जे आहेत किंवा जीवाणू दिसतात. तर बघा हे जे हालचाल करणारे आणि काळीसारखे बारीक जीवाणू असतात तर त्यांनाच काय म्हणतात तर सूक्ष्मजीव. तर ते लॅक्टोबॅसिलाई जीवाणू असतात. बघा इतके सूक्ष्म असतात की ते आपल्याला कुठे बघावे लागतात सूक्ष्मदर्शकाखाली दिसतात ते फक्त. तर ते त्यांना आपण म्हणतो लॅक्टोबॅसिलाई जीवाणू. तर मोनेरा सृष्टीमध्ये हे जे सर्व जीवाणू आहेत बघा इथे दिलेले, आणि ह्या मोनेरा सृष्टीमध्ये मुख्यतः कोणत्या जीवाणूंचा समावेश होत असतो. जीवाणू मोनेरा सृष्टीमध्ये जीवाणूंचा समावेश होतो. जीवाणू जे असतात हे मोनेरा सृष्टीमध्ये येतात. त्याच्यानंतर हे जे जीवाणू असतात हे जीवाणू जे असतात हे एकपेशीय असतात, कारण एकपेशीमध्ये आदिकेंद्रकीमध्ये एकपेशीय आणि त्याच्यात मोनेरा सृष्टी एकपेशीय असतात, आदिकेंद्रकीय असतात, आदिकेंद्रकीय असतात. त्याच्यानंतर अतिसूक्ष्म आणि रचनात्मक पातळीवर ते साधे असतात आणि हे सर्वत्र आढळतात. सर्वत्र हे आढळत असतात. तर बघा मोनेरा सृष्टीमध्ये जीवाणूंचा समावेश होतो आणि ते कसे असतात एकपेशीय असतात, आदिकेंद्रकीय असतात, रचनात्मकरित्या साधे असतात आणि सर्वत्रच आढळत असतात. तर यांचे जे आहेत आकारानुसार विविध प्रकार पडत असतात. बघा गोल जर असले, गोल आकार जर असला तर त्यांना आपण कोकस म्हणतो, कोकस. त्याच्यानंतर दंडगोल जर असले, दंडगोल, तर त्यांना आपण बॅसिलस म्हणतो. आणि जे दही आणि ताकामध्ये असतात तर ते दंडगोल जीवाणू असतात, त्यांना आपण बॅसिलस असं म्हणत असतो, बॅसिलस. त्याच्यानंतर सर्पिलाकृती जे असतात, सर्पासारखे सापासारखे जे असतात तर त्यांना आपण स्पिरिलम असं म्हणत असतो. यांना म्हणतो आपण सापासारखे स्पिरिलम असं म्हणत असतो, सापासारखे दिसणारे सर्पिलाकार. त्याच्यानंतर स्वल्पाकार जे स्वल्पविरामासारखे दिसत असतात तर त्यांना विब्रिओ असं म्हणतो, विब्रिओ असं म्हणतो. तर हे जीवाणूंचे काही प्रकार आहेत. तर बघा मोनेरा सृष्टीमध्ये जे जीवाणू येतात त्यांची लक्षणे बघा. तर हे जे सर्व जीवाणू आहेत हे कसे असतात, सजीव जे असतात हे कसे असतात एकपेशीय असतात. ते स्वयंपोषी पण असतात किंवा मग परपोषी असतात. स्वयंपोषी म्हणजे ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात किंवा मग दुसऱ्यावरती देखील अवलंबून असतात. हे काय असतात आदिकेंद्रकीय असून त्यांच्यात पटलबद्ध केंद्रक किंवा पेशी अंगके नसतात. बघा आणि यांच्या ज्या पेशींमध्ये आहे आदिकेंद्रकी, यांच्या पेशींमध्ये गॉल्गी काय, बघा पेशी ज्या आहेत एक पेशी सजीवमध्ये यांच्या पेशींमध्ये गॉल्गी काय, गॉल्गी काय असतात. त्याच्यानंतर केंद्रक द्रव्य असतं, केंद्रक द्रव्य जे असतो, जे जे असतं ते आपण लिहितोय. केंद्रक आवरण असतं यांच्यात, केंद्रक आवरण. आणि पेशी अंगके असतात ते नसतात, पेशी अंगके नसतात. आणि पेशी भित्तिका देखील यांच्यात असते, पेशी भित्तिका देखील असते यांच्यात. तर बघा या आदिकेंद्रकी एक पेशी सजीवांमध्ये काय काय असतात, पेशी भित्तिका असते, गॉल्गी काय असतात, केंद्रक द्रव्य असतात आणि केंद्रक आवरण असतं. नसतात काय तर फक्त पेशी अंगके यांच्यात नसतात. तर बघा यांचं जे लैंगिक प्रजनन आहे, म्हणजे जे प्रजनन आहे मोनेरामध्ये होणारे जे प्रजनन आहे हे मुख्यत्वे कसे होत असते तर खंडीभवनामुळे होत असतं. प्रजनन जे आहे हे खंडीभवनामुळे होत असतं. प्रजनन खंडीभवन म्हणजे काय तर एका तुकड्याचे दोन भाग होत असतात, खंड पडत असतो आणि खंडित. त्याच्यानंतर याच्यात जे आहे
मायकोप्लाझ्मा जो आहे हा सर्वात लहान याच्यात येतो, मायकोप्लाझ्मा. तर बघा अशा पद्धतीने आपण सृष्टी 1 जी मोनेरा आहे तिच्याबद्दल जाणून घेतलं. आता पुढे आहे सृष्टी 2 प्रोटिस्टा. बघा प्रोटिस्टा. तर प्रोटिस्टामध्ये जर तुम्हाला हे प्रोटिस्टाचे जे जीवाणू आहेत ते बघायचे असतील तर डबके बघा, साचलेलं जे पाणी असतं त्याच्यातून आपण यांना ऑब्झर्व करू शकतो किंवा साचलेल्या पाण्यामध्ये, सांडपाण्यामध्ये किंवा डबक्यातील साचलेल्या पाण्यामध्ये हे असतात. तर बघा जर आपण त्याच्यात ऑब्झर्व केलं तर हे सूक्ष्मजीव आपल्याला हालचाल करताना दिसतात. साचलेलं पाणी, डबक्यातील जे खराब पाणी असतं त्याच्यात हे आपल्याला दिसतात, त्याच्यात हे असतात. तर हे सजीव काय असतात? सर्व अमिबा आहेत. हे अमिबा आहेत. तर बघा यांना कसं ओळखणार तुम्ही? तर बघा हे जे सजीव असतात हे दृश्य केंद्रकीय असतात. दृश्य केंद्रकी. त्याच्यानंतर एक पेशीय असतात. दृश्य केंद्रकीय आणि एक पेशीय आणि कॉलनी स्वरूपात आढळत असतात. हे कॉलनी स्वरूपात. त्याच्यानंतर यांच्यात जे आहे गॉल्गी काय, यांच्यात देखील बघा काय काय असतं. गॉल्गी काय. त्याच्यानंतर तंतुकणिका असतात यांच्यात. त्याच्यानंतर आंतरद्रव्य जालिका असतात यांच्यात. आंतरद्रव्य जालिका. पेशी अंगके देखील असतात यांच्यात. पेशी अंगके. तर बघा हे जे प्रोटिस्टा आहे, प्रोटिस्टा सृष्टी जी आहे, तर बघा या एकपेशीय सजीवांमध्ये काय काय असतात? गॉल्गी काय असतात, तंतुकणिका असतात, आंतरद्रव्य जालिका असतात आणि पेशी अंगके देखील असतात. या एकपेशीय आणि दृश्य केंद्रकी सजीव आहेत हे. तर बघा हे जे सजीव आहेत हे हालचालीसाठी कशाचा वापर करतात? तर सिलिया. यांना रोमके असतात. बघा यांना रोमके असतात. हालचालीसाठी हे रोमक्यांचा वापर करतात, त्यांनाच सिलिया म्हणतात. किंवा मग कशाभिका असतात. रोमके किंवा कशाभिका असतात, त्यांच्यामुळे ते हालचाल करत असतात. यांचा वापर करून ते हालचाल करत असतात. तर बघा यांची लक्षणे बघूया. तर प्रोटिस्टा जे आहे, प्रोटिस्टा सृष्टीतील सजीव जे आपण बघितलंच, एक पेशी असून त्यांच्यात काय पटलबद्ध केंद्रक असते. त्याच्यानंतर प्रजननासाठी ते छदमपाद किंवा रोमके किंवा कशाभिका त्यांच्यात असतात. या अशा पद्धतीने त्यांना रोमके असतात किंवा कशाभिका असतात. तर बघा या प्रोटिस्टामधील जीवाणूंचे जे आहे प्रजनन हे कशा पद्धतीने होत असतं? तर खंडीभवन पद्धतीने आणि लैंगिक प्रजनन देखील होत असतं यांच्यात. मोनेरामध्ये फक्त खंडीभवन होत असतं, पण प्रोटिस्टामध्ये लैंगिक प्रजनन आणि खंडीभवन दोन्ही पद्धतीने यांच्यात प्रजनन होत असतं. लैंगिक आणि खंडीभवन, खंडीभवन पद्धतीने. तर बघा याच्यातील काही उदाहरणे आहेत. बघा स्वयंपोषी जे आहेत याच्यात देखील दोन प्रकार असतात, स्वयंपोषी आणि परपोषी. तर स्वयंपोषी बघा युग्लिना, वॉल्वॅक्स आणि पेशीमध्ये हरितलवके असतात. बघा युग्लिना आहे इथे, त्याच्यानंतर बघा वरती बघा हे वॉल्वॅक्स आहे इथे. वॉल्वॅक्स आणि युग्लिना जे आहेत हे काय आहेत? तर स्वयंपोषी आहेत. स्वतःचं अन्न हे स्वतः तयार करत असतात. वॉल्वॅक्स आणि युग्लिना यांच्यात हरितलवके असतात. बघा इथे हरितलवके आहेत, हरितलवके. त्याच्यामुळे हे स्वयंपोषी आहे, स्वतःचं अन्न स्वतः तयार करत असतात. पुढे बघा परपोषी जे आहेत, परपोषीमध्ये बघा अमिबा आणि पॅरामेशियम. परपोषी जे आहेत अमिबा आणि पॅरामेशियम. बघा पॅरामेशियम आणि अमिबा, हा आहे अमिबा आणि पॅरामेशियम हे आहेत परपोषी. हे दुसऱ्यावर अवलंबून असतात, स्वतःचं अन्न स्वतः तयार करत नाही. तर हे झालं प्रोटिस्टा बद्दल. आता जाऊया सृष्टी क्रमांक 3 कवके. तर बघा कवके जे आहेत, आपण जी पोळी किंवा भाकरी खात असतो किंवा पावाचा तुकडा, जर 2 दिवस तो शिळा ठेवला तर त्याच्यावरती जर ऑब्झर्व केलं तर आपल्याला कवक असं दिसत असतं, कवके, त्याच्यावरती बुरशी आलेली असते. तर बघा यालाच आपण कवके किंवा फंजाय म्हणत असतो.
तर बघा हे जे आहेत कवके, तर हे एकपेशीय आणि दृश्य केंद्रकी. कवके जे आहेत हे दृश्य केंद्रकी, एकपेशीय किंवा बहुपेशीय देखील असतात. याच्यात एकपेशीय आणि बहुपेशीय देखील असतात. दृश्य केंद्रकी असतात, एकपेशीय किंवा बहुपोषीय, आणि परपोषी असतात. हे परपोषी, कारण हे स्वतःचं अन्न स्वतः तयार करत नाही, कारण त्यांच्यात काय असतं, बुरशींमध्ये हरितलवके नसतात. यांच्यात हरितलवके जी आहेत ही नसतात, हरितद्रव्य नसतात, त्याच्यामुळे ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाही, त्याच्यामुळे ते परपोषी असतात. बघा दृश्य केंद्रकी असतात, एकपेशीय किंवा बहुपेशीय असतात, आणि ते परपोषी असतात. बघा तेच दिलेलं आहे. कवके जे आहे परपोषी, असंश्लेषी, दृश्य केंद्रकी सजीवांचा यांच्यात समावेश होत असतो. तर बघा बहुसंख्य कवके जे आहेत हे काय असतात, मृतोपजीवी असतात, मेलेले असतात, आणि ते मेलेल्या पेशीत देखील असतात. कुजलेले जे पदार्थ आहेत, कार्बनी पदार्थ, त्यांच्यावर ते जगत असतात. कुजलेले, त्यांचं ते विघटन करत असतात. कवकांची पेशीभित्तिका जी असते, कवकांची पेशीभित्तिका ही कायटिन या जटिल शर्करेपासून बनलेली असते. बघा हे इम्पॉर्टंट आहे, याच्यावरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो. कवकांची जी पेशीभित्तिका असते ही कायटिन या शर्करेपासून बनलेली असते. बघा काही कवके जे असतात ते तंतुरूपी असून त्यांच्या आतील पेशीद्रव्यात असंख्य केंद्रके असतात. काही जे कवके आहेत हे तंतुरूपी असतात. बघा भाकरीच्या तुकड्यावरती आपण जे ऑब्झर्व करतो, तर अशी बुरशी असते ती तंतू स्वरूपात असते, आणि त्यांच्या पेशीद्रव्य जे असतात हे हजारे, असंख्य म्हणजे हजारो केंद्रके असतात त्यांच्या याच्यात. त्याच्यानंतर बघा कवक जे आहे, बघा किण्व म्हणजे बेकर्स ईस्ट बुरशी, किण्व बुरशी असते कवक. त्याच्यानंतर ऍस्परजिलस, बघा म्हणजेच काय, तर मकी जो असतो, मक्याच्या कणसावरील बुरशी असते, तिला काय नाव असतं, ऍस्परजिलस, मक्याच्या कणसावरील. आणि जे कवक आहे म्हणजे काय, किण्व, जे आपण बेकरीमध्ये यूज करतो ईस्ट, तर ते कोणतं असतं, कवक, किण्व. त्याच्यानंतर बघा पेनिसिलियम आणि भूछत्रे. पावसाळ्याच्या दिवसात बघा बरेचसे आपल्याला हे भूछत्रे बघायला मिळतात पावसाळ्याच्या दिवसात. तर हे जे भूछत्रे आहेत हे कसला प्रकार आहे, तर हे आहेत कवक आहेत, कवकांचा प्रकार आहे हा. त्याच्यानंतर बघा हे जे कवक आहेत यांच्या एकपेशीय कवकांमध्ये काय असतं, हरितद्रव्य नसतं, तर काय असतं, प्रोटोप्लास्ट असतो. हे देखील इम्पॉर्टंट आहे. बुरशीमध्ये किंवा कवकामध्ये काय असतं, प्रोटोप्लास्ट असतं, आणि ते बहुकेंद्रीय असतात. बहुकेंद्रीय कारण त्यांच्यात काय असतात, असंख्य केंद्रके असतात. बहुकेंद्रीय त्यांच्यात असतो प्रोटोप्लास्ट. तर बघा अशा पद्धतीने आपण कवकांचं बघितलं, आणि विटाकर यांची जी आहे वर्गीकरण, यांनी ज्या पंचसृष्टी वर्गीकरण मांडलं आणि जे पद्धती मांडल्या त्या आपण बघितलं. आता पुढे जाऊया. आता सूक्ष्मजीवांचे जे वर्गीकरण आहे, आपण सजीवांचं वर्गीकरण बघितलं, तर आता बघूया सूक्ष्मजीवांचं. आता सूक्ष्मदेव देखील, सूक्ष्मजीव जे आहेत हे सर्वाधिक संख्येने असतात, खूप संख्या आहे त्यांची. त्यांचा सुद्धा आपल्याला पद्धतशीर जर अभ्यास करायचा असेल सूक्ष्मजीवांचा पद्धतशीर, तर आपल्याला वर्गीकरणाची आवश्यकता आहे. तर त्यामुळे सजीवांचं हे वर्गीकरण गरजेचं आहे, वर्गीकरणाची आवश्यकता पद्धतशीर अभ्यासासाठी. तर बघा सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण. सूक्ष्मजीव जे आहेत हे दोन विभागात विभागले गेले आहेत. बघा आदिकेंद्रकी आणि दृश्य केंद्रकी. आदिकेंद्रकीमध्ये येतात जीवाणू, दृश्य केंद्रकीमध्ये आदिजीव, कवके आणि शैवाल, हे सर्व सूक्ष्मजीव आहेत. त्यांच्यात दोन प्रकार, आदिकेंद्रकी आणि दृश्य केंद्रकी. आदिकेंद्रकी सूक्ष्मजीव कोणते असतात, तर जीवाणू असतात, आणि दृश्य केंद्रकी आदिजीव, कवके आणि शैवाल. बघा एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन बघा इथे काय दिलेली आहे की सूक्ष्मजीवांचा जो आकार आहे, कारण आपण सूक्ष्मजीव आहे हे उघड्या डोळ्याने बघू शकत नाही, सूक्ष्मदर्शकाच्या मदतीनेच आपण सूक्ष्मजीव जे आहे बघू शकत असतो. त्याच्यामुळे बघा त्यांचा जो आकार आहे 1 मीटर म्हणजे 10⁶ मायक्रोमीटर, युनिट आहे मायक्रोमीटर मध्ये, आणि तसंच 1 मीटर म्हणजे 10⁹ त्याला आपण नॅनोमीटर असं म्हणत असतो. तर जाणून घेऊया आता टप्प्याटप्प्याने आदिकेंद्रकी आणि दृश्य केंद्रकी जे सूक्ष्मजीव आहेत, तर त्यांचं आपण जाणून घेऊया आता माहिती. तर बघा जीवाणू, सूक्ष्मजीवांचं जे वर्गीकरण केलं त्याच्यात आदिकेंद्रकीमध्ये जे येतात सूक्ष्मजीव, तर ते पहिले आहेत जीवाणू.
त्यांनाच आपण बॅक्टेरिया असं देखील म्हणत असतो. तर बघा यांचा आकार जो आहे 1 मायक्रोमीटर तर 10 मायक्रोमीटर एवढा असतो. सूक्ष्मजीवांचा आकार 1 मायक्रोमीटर तर 10 मायक्रोमीटर असं असतो. आपण उघड्या डोळ्यांनी यांना बघू शकत नाही. तर बघा काही यांना बघू शकतो, काहींना बघू शकत नाही. तर बघा हे एकच पेशी स्वतंत्र सजीव म्हणून जगतात. एक पेशी, एकच पेशी, एक पेशी. तर बघा आणि काही वेळा जे आहे बरेच जीवाणू एकत्र येऊन देखील वसाहत करून राहत असतात. कॉलनी असतात त्यांच्या. काही सूक्ष्मजीव जे आहेत हे कॉलनी करून म्हणजे एकत्र येऊन ते राहत असतात. तर बघा सर्व जीवाणू आपण उघड्या डोळ्यांनी बघू शकत नाही. त्यांच्यात स्पष्ट दिसणारे केंद्रक नसते. बघा हे देखील महत्वाचं आहे. केंद्रक दिसत नाही, केंद्रक नसते स्पष्ट डोळ्यांनी दिसणारे. तर बघा जीवाणूंमध्ये जे आहे डीएनए जे आहेत बघा जीवाणूंमधील डीएनए काय असतात तर एकेरी असतात. एकेरी जीवाणूंमधील डीएनए एकेरी आणि कसे असतात गोलाकार असतात. तर काही जीवाणूंमध्ये काय असतात लहान लहान तुकडे असतात यांचे आणि त्यांनाच आपण लहान तुकड्यांना काय म्हणत असतो तर प्लाझ्मिड असं म्हणत असतो आपण. प्लाझ्मिड. जीवाणूंमध्ये डीएनए असतात आणि ते एकेरी असतात. डीएनए जे असतात काही जीवाणूंमध्ये गोलाकार असतात तर काहींमध्ये तुकडे तुकडे असतात आणि त्या तुकड्यांनाच काय म्हणत असतात तर प्लाझ्मिड असं म्हणतात. डीएनएच्या तुकड्यांना प्लाझ्मिड असं म्हणत असतात. तर बघा जीवाणू पेशी आधिकेंद्रकी असते. पेशीत केंद्रक आणि पटलयुक्त अंगके नसतात. आपण तेच इथं म्हटलं की केंद्रक नसते आणि पटलयुक्त अंगके देखील नसतात. जीवाणूंमध्ये बघा पेशीभित्तिका असते. जीवाणूंमध्ये पेशीभित्तिका असते हे महत्वाचं आहे. त्याच्यानंतर जीवाणूंमधील जे प्रजनन आहे हे द्विखंडी भवनाने म्हणजे काय एका पेशीचे 2 भाग होऊ शकतात. यांचं जे प्रजनन आहे द्विखंडी भवन किंवा याला शब्द आहे द्विभाजन. द्विभाजन किंवा मग आपण याला म्हणू शकतो द्विभाजन किंवा मुकुलायन. बघा शब्द लक्षात ठेवा मुकुलायन. जीवाणूंमधील प्रजनन जे आहे हे द्विखंड पद्धतीने होते. द्विखंडी भवनाने त्यालाच दुसरा शब्द आहे द्विभाजन किंवा मुकुलायन पद्धतीने जीवाणूंचं प्रजनन होत असतं. त्याच्यानंतर बघा जर यांच्यासाठी अनुकूल परिस्थिती असली वातावरण त्यांच्यासाठी सोयीस्कर असलं तर ह्या जीवाणूंची प्रचंड वेगाने वाढ होत असते. प्रचंड वेगाने वाढू शकतात. 20 मिनिटांमध्ये त्यांची संख्या दुप्पट होऊ शकते. म्हणजेच प्रत्येक मिनिटाला ते 9.8 दुप्पट होत असतात. 9.1 एका मिनिटाला. एका मिनिटात ते 9.8 एवढे दुप्पट होत असतात. त्याच्यानंतर बघा जीवाणू जे आहेत जीवाणूंमध्ये मायकोप्लाझ्मा. मायकोप्लाझ्मा. मायकोप्लाझ्मा हा जो जीवाणू आहे हा सर्वात सूक्ष्म आकाराचा जीवाणू आहे. याचा जो आकार आहे 0.1 मायक्रोमीटर एवढा आहे. जीवाणूंमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो कदाचित. तर बघा हे इम्पॉर्टंट आहे. हे जे आहे हे महत्वाचं आहे. इम्पॉर्टंट आहे हे की जीवाणूंमध्ये सर्वात लहान आकाराचा जीवाणू कोणता तर मायक्रोप्लाझ्मा. त्याचा आकार किती आहे 0.1 मायक्रोमीटर. तर बघा काही जे जीवाणू आहेत बहुतेक जीवाणू जे असतात यांच्यात पेशीभित्तिका असते. काही जीवाणूंमध्ये पेशीभित्तिका जी असते ही असते, काहींमध्ये नसते. सर्व जीवाणूंमध्येच असते असं नाही. तर बघा जीवाणूंची जी पेशीभित्तिका असते तर पेशीभित्तिका पेप्टिडोग्लायन म्हणजे म्युरिन या बहुवार्षिक शर्करेपासून बघा म्युरिन जी बहुवार्षिक शर्करा आहे त्याच्यापासून बनलेली असते. जीवाणूंची पेशीभित्तिका म्युरिन या बहुवार्षिक शर्कऱ्यापासून बनलेली असते. आणि जीवाणूंची जी भित्तिका असते वनस्पती आणि कवकांपेक्षा ही वेगळी असते. वनस्पती आणि कवकांपेक्षा जीवाणूंची पेशीभित्तिका वेगळी असते. यांचं जे पोषण आहे जीवाणूंचं तर हे जे पोषण आहे हे भिन्न प्रकारचं असतं. वेगवेगळे जीवाणू असतात आणि त्यांचं पोषण जे आहे हे वेगवेगळ्या प्रकारचं. कदाचित ते परपोषी असतील किंवा मग स्वयंपोषी देखील असते. वेगवेगळ्या प्रकारचं त्यांचं पोषणाचा प्रकार असतो. मग ते त्यांच्यासाठी कार्बन पदार्थांचा देखील उपयोग करत असतात. जीवाणू जे आहे कार्बन पदार्थांवरती त्यांचं पोषण करत असतात. तर बघा काही इथे जीवाणूंचे प्रकार दिलेले आहेत. बघा गोलाणू जे आहेत यांना कोकस म्हणतात.
गोलाकार जे असतात यांना कोकस म्हणतात. त्याच्यानंतर कोकाय किंवा कोकस. गोलाकार जे जीवाणू आहेत ज्यांचा आकार गोलाकार आहे त्यांना कोकाय किंवा कोकस म्हणतात. दंडाकृती जे असतात त्यांना बॅसिलस म्हणतात आणि हे मुख्यतः दही किंवा ताकासारखे जे पदार्थ असतात त्यांच्यात हे सापडतात. बॅसिलाय दंडगोलाणू. त्याच्यानंतर सर्पिलाकार जे असतात सर्पिलाकार तर त्यांना स्पिरिला असं म्हणतात. सर्पिलाकार ज्यांचा आकार असतो त्यांना स्पिरिला असं म्हणतात. आणि जे स्वल्प विरामकृती असतात स्वल्पविरामकृती तर त्यांना विब्रिओ असं म्हणत असतात. हे जे आहे हे विब्रिओ असं म्हणत असतात. बघा गोलाणू गोलाकार आकार असलेले कोकस जीवाणू, दंडगोलाणू बॅसिलस जीवाणू, सर्पिलाकार सर्पासारखा आकार असणाऱ्यासाठी स्पिरिला जीवाणू आणि जे स्वल्प विरामकृती आकार असतो त्यांचा त्यांना विब्रिओ जीवाणू असं म्हणत असतात. पुढे जाऊया. बघा पुढचा आहे प्रकार आदिजीव. हे आले दृश्य केंद्रकीमध्ये. आपण आधी केंद्रकीमध्ये जीवाणू बघितले. दृश्य केंद्रकीमध्ये बघा आदिजीव, कवके आणि विषाणू असे पुढचे प्रकार पडतात. तर बघा आदिजीव यांनाच प्रोटोझोआ असं म्हणत असतात. यांचा जो आकार आहे हा सुमारे किती असतो 200 मायक्रोमीटर एवढा असतो. तर बघा हे कुठे आढळतात मातीमध्ये, गोड्या पाण्यात आणि समुद्रात आढळत असतात. जीवाणू जे आहे आदिजीव जे आहे हे कुठे असतात मातीमध्ये, गोड्या पाण्यात आणि समुद्रात आढळत असतात. काही इतर सजीवांच्या शरीरात देखील ते राहतात आणि काय रोगास कारणीभूत ठरत असतात. आदिजीव जे आहे त्यांना आपण प्रोटोझोआ म्हणतो. तर ते माती, गोड्या पाण्यात आणि समुद्रात आढळत असतात किंवा ते काही इतर प्राण्यांच्या सजीवात देखील असतात. दृश्य केंद्रकी पेशी आढळणारे एक पेशीय सजीव आहेत. बघा हे दृश्य केंद्रकी पेशी आढळणारे एकमेव सजीव म्हणजे आदिजीव जे आहेत हे पृथ्वीवरील पहिले, बघा लक्षात ठेवा हे देखील महत्वाचं आहे, पहिले एक पेशीय सजीव आहेत. जर प्रश्न विचारला गेला की पृथ्वीवरील सर्वात पहिला जो एक पेशीय सजीव होता तर तो कोणता होता आदिजीव, पहिला एक पेशीय सजीव. याच्यामध्ये दृश्य केंद्रकी प्रकारची पेशी असते, दृश्य केंद्रकी प्रकारची पेशी. तर बघा प्रोटोझोआंची जी पेशी रचना असते, आदिजीवांची पेशी रचना, हालचालींचे जे अवयव असतात, पोषण पद्धती याच्यात काय असते तर विविधता असते. पोषण पद्धती, त्यांची पेशी रचना, त्यांचे जे हालचालींचे अवयव असतात यांच्यात काय असते आपल्याला विविधता आढळत असते. तर बघा हालचाली ज्या असतात यांच्या तर बघा हालचालींवरून सुद्धा यांचे काही प्रकार पडत असतात. हालचालींचे जे अवयव कारण यांच्यात काय असते तर विविधता असते. तर बघा हालचालींनुसार काही यांचे प्रकार पडत असतात. एक प्रकार बघूया, ही एक्स्ट्राची इन्फॉर्मेशन आहे लक्षात ठेवा. बघा गियार्डिया लॅबिया हा एक प्रकार आहे. तर बघा याच्यात जे आहे कशाभिकाच्या सहाय्याने, जे कशाभिका तर बघा पॅरामेशियम बघा किंवा दुसरा जो गियार्डिया लॅबिया आहे कशाभिका किंवा रोमके असतात तर त्यांच्या सहाय्याने ते हालचाल करत असतात. असे देखील काही आदिजीव आहेत. त्याच्यानंतर बघा अमिबा किंवा अँटामिबा आहे, हिस्टोलिटिका आहे. हिस्टोलिटिका जे आहे हिस्टोलिटिका हे छद्मपादाच्या सहाय्याने हालचाल करत असतात. छद्मपाद हिस्टोलिटिका जो आदिजीव आहे तर तो छद्मपादाच्या सहाय्याने हालचाल करत असतो. बघा खाली उदाहरण दिलेले आहेत. अमिबा, पॅरामेशियम हे कुठे आढळतात तर गढूळ पाण्यात आढळत असतात. बघा पॅरामेशियम आहे, अमिबा जे आहे हे कुठे गढूळ पाण्यामध्ये आढळत असतात आणि ते काय करतात स्वतंत्र जीवन जगत असतात. त्यांचं स्वतंत्र जीवन ते हालचाल कशाच्या सहाय्याने करतात तर अमिबा जो आहे हा छद्मपाद आणि पॅरामेशियम त्याचे जे रोमके असतात किंवा कशाभिका असतात, हे रोमके असतात त्याचे पॅरामेशियम यांच्या सहाय्याने तो हालचाल करत असतो. बघा अँटामिबा हिस्टोलिटिका जो आहे हा देखील छद्मपादाच्या सहाय्याने हालचाल करत असतो आणि तो काय आमांश होण्यासाठी आपल्याला कारणीभूत असतो. अँटामिबा हिस्टोलिटिका आदिजीव आहे ना तो. त्याच्यानंतर बघा प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स जो आहे, प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स तर हा जो आहे स्पोरोझोनच्या सहाय्याने, याच्यात काय असतात स्पोरोझोन,
स्पोरोझोनच्या सहाय्याने तो हालचाल करत असतो आणि तो कशासाठी कारणीभूत असतो? आपल्याला जो मलेरिया होतो, हिवताप, त्याच्यासाठी कोणता जीवाणू कारणीभूत असतो? प्लाझ्मोडियम. हे महत्वाचं आहे, इम्पॉर्टंट आहे, हे परीक्षेत विचारलं जाऊ शकतं. प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स. त्याच्यानंतर बघा युग्लिना. युग्लिना काय आहे? स्वयंपोषी आहे. स्वयंपोषी आदिजीव आहे युग्लिना. स्वतःचं अन्न तो स्वतः तयार करत असतो, कारण त्याच्यात काय हरितलवके असतात त्याच्यामुळे. तर बघा अशा पद्धतीने आपण आदिजीवांचं बघितलं. त्याच्यानंतर आता पुढे जाऊया. कवके. बघा कवके. कवक्यांनाच आपण फंजाय असं देखील म्हणतो. जे कवके आहेत त्यांना फंजाय देखील म्हणतो. यांचा आकार बघा सुमारे 10 मायक्रोमीटर ते 100 मायक्रोमीटर एवढा असतो. कवके जे असतात आपण यांना डोळ्यांनी बघू शकतो. तर बघा यांच्यात हरितलवके नसतात. कवकांमध्ये हरितलवके नसतात आणि म्हणून ते काय असतात? तर परपोषी असतात. परपोषी असतात. तर बघा हे कुठे आढळतात? कुजणारे पदार्थ, वनस्पती आणि प्राण्यांची शरीरे, तसेच जे कार्बनी पदार्थ आहेत त्यांच्यामध्ये ते आढळत असतात. यांच्यामध्ये बघा दृश्य केंद्रकी एकपेशीय सूक्ष्मजीव आहेत. त्याच्यानंतर कवकाच्या काही प्रजाती आपण डोळ्यांनी बघू शकतो, जसं की पावावरील बुरशी किंवा भाकरीवरील बुरशी. हे काय आहे? कवक आहे आणि ते आपण उघड्या डोळ्यांनी आपण बघू शकतो. काही ज्या प्रजाती आहेत कवकाच्या त्या आपण डोळ्यांनी बघू शकतो, जसे की पावावरील बुरशी आहे. त्याच्यानंतर बघा जे मृतोपजीवी असलेले जे पदार्थ आहेत, कार्बनी पदार्थ, त्यांच्यापासून ते त्यांचं अन्न शोषण करत असतात, कारण ते काय असतात? तर परपोषी असतात. परपोषी असतात. त्याच्यामुळे ते कशावर? तर मृतोपजीवी कार्बनी पदार्थांपासून. आणि काही जे असतात कवकांमध्ये, काही पेशी ह्या मृत असतात, काही मेलेल्या पेशी असतात. त्याच्यानंतर बघा कवकांमध्ये जे आहे वनस्पतींप्रमाणे पेशी भित्तिका आणि काय असतात? रिक्तिका असतात. बघा यांच्यात काय काय असतात? पेशी भित्तिका असतात वनस्पतींप्रमाणे, पेशी भित्तिका. त्याच्यानंतर रिक्तिका असतात यांच्यात, हे देखील महत्वाचं आहे. तसेच यांच्यात जे आहे यांची जी पेशी भित्तिका असते ही कशापासून असते? ग्लुकॅन आणि कायटिन. बघा पेशी भित्तिका ग्लुकॅन आणि कायटिन पासून बनलेली असते. ग्लुकॅन आणि कायटिन. त्याच्यानंतर बघा याच्यात सेल्युलोज नसतं. यांची कवकांची पेशी भित्तिका ग्लुकॅन आणि कायटिन पासून बनलेली असते. याच्यात जे आहे हे सेल्युलोज नसते. आणि कवकांमध्ये जलवाहिनी आणि रसवाहिनी देखील नसतात. हे देखील लक्षात ठेवायचं. रसवाहिनी आणि जलवाहिनी नसतात कवकांमध्ये. आणि सेल्युलोज देखील नसतं. फक्त त्यांच्यात काय पेशी भित्तिका असते, ती कशापासून? ग्लुकॅन आणि कायटिन पासून तयार झालेली असते. तर बघा यांचं जे प्रजनन आहे हे लैंगिक पद्धतीने आणि द्विखंडन किंवा मुकुलायन अशा पद्धतीने होत असतं. कवकांचं प्रजनन एकतर लैंगिक पद्धतीने, द्विखंडन किंवा मुकुलायन पद्धतीने होत असतं. तर बघा बहुतेक कवक जे आहेत विविध सजीवांसोबत सहजीवी जीवन पद्धतीने जगत असतात. हे जे कवक आहे हे सहजीवी पद्धतीने जगत असतात बहुतेक सजीवांच्या सहाय्याने, आणि यांचा इतर सजीवांना देखील फायदा होत असतो. यांच्या जीवन पद्धतीचा इतर सजीवांना फायदा होत असतो. बघा इथे उदाहरण दिलेलं आहे. ईस्ट आहे, बेकरीमध्ये वापरले जाणारे ईस्ट. कॅन्डिडा आहे. आळंबी म्हणजे काय? मशरूम, जे पावसाच्या दिवसात आपण बघत असतो. तर बघा अशा पद्धतीने आपण कवकांचं देखील बघितलेलं आहे. आता पुढे जाऊया. शैवाल. तर बघा शैवाललाच अलगी असं म्हणतो आपण. शैवाल जे आहे अलगी, यांचा जो आकार असतो हा सुमारे 10 मायक्रोमीटर ते 100 मायक्रोमीटर एवढा असतो. आपण उघड्या डोळ्यांनी यांना बघू शकतो. अलगी, शैवाल ह्या कुठे असतात? तर पाण्यात वाढत असतात. पाण्यात वाढतात. तर बघा ह्या दृश्य केंद्रकी असतात, एकपेशी आणि स्वयंपोषी असतात. यामध्ये बघा एकपेशीय जे आहेत, बघा एकपेशी म्हटले, दृश्य केंद्रिक म्हटले आणि स्वयंपोषी. तर काय? तर बघा एकपेशी जे आहे त्याच्यात क्लोरेल्ला जे आहे हे एकपेशीय आणि डायटम म्हणून आहे. डायटम क्लोरेल्ला आणि डायटम हे जे आहे हे एकपेशीय येतात.
त्याच्यानंतर बघा बहुपेशीमध्ये काय येतात, बहुपेशीमध्ये ब्राऊन अल्गी येते. हे उदाहरण महत्वाचे आहेत, कदाचित विचारलं जाऊ शकतं. हे येतात एकपेशीय अल्गीचं उदाहरण कोणतं तर क्लोरेला आणि डायटम. आणि बहुपेशीय कोणते येतात, ब्राऊन अल्गी. बहुपेशीमध्ये ब्राऊन अल्गी येत असते. तर बघा या पेशी जे हरितलौके आहेत यांच्या सहाय्याने ते काय करतात, प्रकाश संश्लेषण करत असतात. आणि त्या काय असतात, काही स्वयंपोषी असतात. शैवाल जे आहे किंवा अल्गी जे आहे हे काय असतात, स्वयंपोषी असतात. इथे उदाहरण दिलेलेच आहे बघा, क्लोरेला आणि क्लॅमिडोमोनास. तर बघा शैवालांच्या थोड्या प्रजाती एकपेशीय, ज्या एकपेशीय येतात त्यांचं उदाहरण काय तर क्लोरेला आणि डायटम. आणि ज्या इतर बाकीच्या आहेत बहुपेशीय त्यांचं उदाहरण कोणतं तर ब्राऊन अल्गी. बघा आपण नुसत्या डोळ्यांनी त्यांना बघू शकत नाही किंवा बाकी जे आहे त्यांना आपण बघू शकत असतो. तर बघा शैवालांचा रंग जो असतो, बहुतेक शैवालांचा हा हिरवा असतो. बघा नदीमध्ये आपण बघतो बऱ्याच वेळा. त्याच्यानंतर निळा देखील असतो शैवालांचा रंग. त्याच्यानंतर ब्राऊन जो म्हटला आपण म्हणजेच लाल किंवा काळा असतो. बघा अल्गीचा रंग, शैवालचा रंग वेगवेगळ्या पद्धतीने असतो, हिरवा असतो, निळा, लाल किंवा काळा देखील असतो. तर बघा शैवालमध्ये जे आहे गोलाकार डीएनए असतात. शैवालमध्ये डीएनए जे असतात हे गोलाकार असतात. आणि युग्लिना हा शैवालचा प्रकार, जो युग्लिना शैवालचा प्रकार आहे हा जो आहे तर हा वनस्पती आणि प्राणी दोन्ही गटांमध्ये येतो. लक्षात ठेवा, युग्लिना हा शैवालचा जो प्रकार आहे हा प्राणींमध्ये पण येतो आणि वनस्पतींमध्ये देखील येत असतो. हे महत्वाचं आहे. युग्लिना हा एक शैवालाचा प्रकार आहे. तर बघा शैवाल जे आहेत हे परजीवी असतात. काही जे आहेत बघा, काही आपण म्हटले स्वयंपोषी आणि काही जे आहे हे परपोषी म्हणजेच परजीवी असतात. काही शैवाल स्वयंपोषी, काही परजीवी असतात आणि ते इतर सजीवांच्या शरीरावर ते आपलं जीवन किंवा शोषण जे असतात हे पोषण आणि ते करत असतात. तर अशा पद्धतीने आपण शैवालचं बघितलं. बघा आता शैवालच्या ज्या आहेत एकूण जगामध्ये 72,500 प्रजाती आढळतात. बघा शैवाल जे आहेत याच्या एकूण जगामध्ये 72,500 प्रजाती आढळत असतात. या वेगवेगळ्या प्रजातीच्या शैवाल ज्या आहेत या आढळत असतात. या शैवालचा उपयोग कुठे आता तर बऱ्याच ठिकाणी शैवालची शेती केली जाते. त्याच्यानंतर जे वेगवेगळ्या प्रकारचे जे शैवाल आहेत लाल रंगाचे, तपकिरी रंगाचे, तर त्यांचा ऍसिड म्हणून किंवा जिलेटिन म्हणून देखील वापर करत असतो. जिलेटिन आणि ऍसिड म्हणून देखील यांचा वापर होत असतो. तसेच सीवीड जे आहे, सीवीड शैवाल याचा खत म्हणून वापर होत असतो. सीवीड शैवाल जे आहे याचा खत म्हणून वापर होत असतो. तर बघा अशा पद्धतीने आपण शैवालचं बघितलंय. आता बघूया विषाणू जे आहे त्यांच्याबद्दल जाणून घेऊया. तर बघा विषाणू जे आहेत यांचा आकार सुमारे किती असतो, 10 नॅनोमीटर तर 100 नॅनोमीटर. बघा विषाणू जे आहेत यांचा आकार असतो 10 नॅनोमीटर तर 100 नॅनोमीटर. बघा हे जे विषाणू असतात हे सजीव पेशींमध्ये परजीवी म्हणून राहतात. हे कुठे असतात, सजीवांच्या पेशीमध्ये परजीवी म्हणून ते त्यांचं राहणं असतं. त्याच्यानंतर यांनाच व्हायरस का शब्द जो आहे, व्हायरो म्हणजे काय तर पॉयझन, विषारी असतात हे, त्याच्यामुळे व्हायरो म्हणजेच पॉयझन. तर बघा विषाणू जे आहेत सामान्यतः कुठे असतात ते सीमारेषेवर, म्हणजे एक तर ते सजीव मानले जात नाही किंवा ते सजीव निर्जीवांच्या सीमारेषेत आहेत असं म्हणतात. सजीव आणि निर्जीव जे आहे, सजीव आणि निर्जीव यांची जी सीमारेषा आहे या सीमारेषेवरती विषाणूंना मानतात. त्यांना सजीव मानलं जात नाही, त्याच्यामुळे ते सीमारेषेवर आहेत सजीवांच्या आणि निर्जीवांच्या. तर बघा आणि यांचा अभ्यास सूक्ष्मजीवशास्त्रात मात्र केला जात असतो. मायक्रोबायोलॉजीमध्ये विषाणूंचा अभ्यास केला जात असतो. बघा विषाणू जे आहेत अतिसूक्ष्म म्हणजेच जीवाणूंच्या 10 ते 100 पटीने लहान असून फक्त ते कुठे दिसतात, इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाच्या सहाय्याने आपल्याला दिसू शकतात. त्यांचा आकार बघा 10 ते 100 पटीने जीवाणूंपेक्षा लहान असतात ते, त्याच्यामुळे ते बघण्यासाठी आपल्याला इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाचा वापर करावा लागतो. बघा यांचं जे पेशींचं व्यवस्थित संघटन यांच्यात आढळत नाही, म्हणजे सायटोप्लाझम यांच्यात जे आहे सायटोप्लाझम आणि अंगके
नसतात. विषाणूंमध्ये सायटोप्लाझम आणि अंगके जे आहेत हे नसतात याच्यात, म्हणून यांना काय असतात, जैविक आणि अजैविक घटकांच्या सीमारेषेवर यांना स्थान दिलेलं आहे. बघा, जे आपण इथे म्हटलं सजीव आणि निर्जीवांच्या सीमारेषेवर, तर का बरं, तर त्यांच्यात सायटोप्लाझम आणि अंगके नसतात, त्यामुळे ते सीमारेषेवर आहेत. त्याच्यानंतर बघा, हे जे विषाणू आहेत हे स्वतंत्र कणाच्या रूपात आढळत असतात. स्वतंत्र कण असतो. विषाणू म्हणजे बघा डीएनए किंवा आरएनए, आपल्या शरीरातील जे डीएनए आरएनए असतात यांच्यापासून बनलेला एक लांब लचक रेणू असतो. डीएनए आणि आरएनएचा बनलेला एक लांब लचक रेणू, आणि त्याला कशाचं आवरण असतं, प्रथिनांचं आवरण असतं. विषाणू जो आहे हा डीएनए आणि आरएनएचा एक लांब लचक रेणू आहे आणि त्याला प्रथिनांचं आवरण असतं. बघा, यांचं जे आहे हे डीएनए आणि आरएनए पासून बनलेले असतात, तर याच्यामुळे यांचे काही प्रकार पडतात. बघा, 3 घटकांची यांच्यात रचना असते. बघा, यांचं जे असतं जाड बाह्य आवरण असतं, जाड आवरण असतं. यांचं बाह्य आवरण जे असतं हे जाड असतं. याच्यात न्यूक्लिक आम्ल असतात. बघा, न्यूक्लिक आम्ल. त्याच्यानंतर बघा कॅप्सिड, प्रोटीनयुक्त रचनेचं आवरण जे आपण बघितलं. हे जे प्रथिनांचं आवरण आहे यालाच काय म्हणतो, तर कॅप्सिड. लक्षात ठेवा, हे कॅप्सिड असं म्हणतात. विषाणूंना जे प्रथिनांचं आवरण असतं त्याला कॅप्सिड म्हणतात, आणि हे किती 200 मायक्रॉन एवढे असतात. आणि हे काय असतात, तर रोगकारक असू शकतात, रोगासाठी कारणीभूत ठरू शकतात हे. तर बघा, विषाणू जे आहेत वनस्पती आणि प्राण्यांच्या जिवंत पेशीमध्येच ते राहू शकतात. बघा, वनस्पती आणि प्राण्यांच्या जिवंत पेशीतच ते राहू शकतात, आणि ह्या पेशींच्या मदतीने स्वतःची काय करतात, ते प्रथिने बनवत असतात. वनस्पती आणि प्राण्यांच्या पेशींच्या सहाय्याने ते स्वतःची प्रथिने बनवत असतात, आणि स्वतःच्या असंख्य प्रतिकृती त्या निर्माण करत असतात. आणि जे यजमान, ज्या बाहेरून येणाऱ्या ज्या पेशी आहेत त्यांना ते नष्ट करतात आणि प्रतिकृती मुक्त होत असतात. या विषाणूंचा पुन्हा नव्या पेशींना संसर्ग करत असतात. ते ज्या नव्या पेशी आपल्या शरीरात तयार होतात तर त्यांना देखील हे काय करत असतात, संसर्ग करत असतात. विषाणूंमुळे वनस्पती आणि प्राण्यांना विविध रोग होत असतात. विषाणू व्हायरसच आहे ते, हे काय करतात, वनस्पती आणि प्राण्यांना विविध रोगासाठी हे कारणीभूत असतात. तर बघा, विषाणू जे आहेत वनस्पतींमध्ये देखील, तर बघा वनस्पतींमध्ये जे आहेत विषाणू जे आहे वनस्पतींमध्ये, पहिला जो विषाणू आहे बघा वनस्पतींमध्ये, टोबॅको मोझॅक, हा तंबाखूच्या झाडावरती होतो. टोबॅको मोझॅक व्हायरस. तर हा जो आहे हा तंबाखूच्या झाडावरती विषाणू असतो. प्राण्यांमधील बघा, प्राणी जे आहेत प्राण्यांमधील विषाणू कोणते कोणते, तर बघा HIV आहे, त्याच्यानंतर इबोला आहे, इबोला विषाणू, त्याच्यानंतर कोरोना व्हायरस आहे, कोरोना व्हायरस. तर हे वनस्पती आणि प्राण्यांमधील विषाणूंचे काही प्रकार बघा. वनस्पतींमधील टोबॅको मोझॅक व्हायरस, प्राण्यांमध्ये HIV, इबोला आणि कोरोना व्हायरस. त्याच्यानंतर बघा कवकांना मारणारे, बघा कवकांना मारणारे जे आहेत ते कोणते असतात, कवकांना मारणारे ते असतात मायको व्हायरस. हे देखील महत्वाचं आहे, मायको व्हायरस. कवकांना मारणारे कोणते असतात, तर मायको व्हायरस असतात. त्याच्यानंतर जीवाणूंना मारणारे, जीवाणूंना मारणारे देखील काही विषाणू आहेत, तर ते कोणते असतात, एंट्रो बॅक्टेरियोफेज. बघा, जीवाणूंना मारणारे कोणते असतात, तर एंट्रो बॅक्टेरियोफेज. हे महत्वाचं आहे, कदाचित परीक्षेला विचारलं जाऊ शकतं. आपल्याला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देखील माहीत असणे गरजेचं आहे. तर बघा, अशा पद्धतीने आपण विषाणूंचा देखील आपण जाणून घेतलं. तर विद्यार्थी मित्रांनो, हा पहिला पाठ आपण बघितला, सजीवसृष्टी आणि सूक्ष्मजीवांचं वर्गीकरण. अशाच पद्धतीने जे आहे आपण पाठ क्रमांक 2 देखील बघणार आहोत. यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जे आहे ते लाईक करा. पुढच्या लेक्चरमध्ये आपण आरोग्य आणि रोग जे आहे, आरोग्य व रोग म्हणजेच पाठ क्रमांक 2 जे आहे, पाठ क्रमांक 2 बघा, आरोग्य व रोग, याच्याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.